ते आपल्यापासून थोडीशी फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ते म्हणतात की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई म्हणतात आणि मतदानाबाबत आणि त्यांनी जाहीर केलेली नाही भूमिका त्यांची. पक्षानं अधिकृत भूमिका आमच्या राज्याच्या प्रतिनिधीनं प्रवक्त्यानं आमची अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मकरंद आबांनी तसं जाहीरही केलेलं आहे. तसा पक्षानं राष्ट्रवादी पक्षानं व्हीपही काढलेला आहे की महायुतीचा उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्यासंदर्भातला आदेश काढलेला आहे. शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे. तोही निर्णय होईल. त्यामुळे महायुती मजबूत आहे, अजिबात चिंता करू नका. महायुती मजबूत आहेच आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार धैर्यशील कदम आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत हे खूप मोठ्या फरकानं निवडून येतील. याच्यामध्ये चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही. याच्यामुळे शोध पत्रिका राबवण्याची आवश्यकता भासणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच समोर येतील. शिवसेनेशिवाय हे निवडून येईल का सीट आपली सातारा? शिवसेनेच्या शिवाय ही सातारा एक समजून घ्या, शिवसेना आम्ही सोबत आहोत. शिवाय निवडून येईल का नाही हे शिवाय हा नंतरचा विषय आहे, जर तरचा विषय आहे. आम्ही सोबतच आहोत ना. त्यामुळं एक लक्षात घ्या, निवडणूक उभा राहतो तेव्हा तो जिंकण्यासाठी, निवडणुकीमध्ये उमेदवार उभा राहतो जिंकण्यासाठी उभा राहतो. आमच्या पार्टीने उमेदवार थोडी पडण्यासाठी उभा केलाय, जिंकण्यासाठी केलाय. पण शंभूराज देसाईंची नाराजी सातत्याने पाहायला मिळते, कारण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या वेळेसची झालेली मेतो, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेली निधीवरून सुद्धा नाराजी आहे. शंभूराज देसाईंची नाराजी दूर केली जाईल का? निधी देण्याचा अधिकार शंभूराजेंनाच आहे. ते निधीवरनं बिलकुल नाराज नाही. आमची महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत. शिवसेना सुद्धा आमच्या सोबत राहील, राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील. त्यासोबत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुसरी एक राष्ट्रवादी आहे ती आमच्या सोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन सांगतो काँग्रेस आहे, काँग्रेसही आमच्या सोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन छोटे छोटे पक्ष आहेत तेही आमच्या सोबत राहतील. त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. ज्या पद्धतीने आपण म्हणालो होतो की महापालिका निवडणुकीनंतर माझा गृहपाठ झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता रिलॅक्स आहोत. ज्या विद्यार्थ्याचा गृहपाठ झाला असतो तो रिलॅक्स असतो. विधान परिषदेला काय सिच्युएशन? मला सांगतो, मेरिटचा विद्यार्थी कधीही पुस्तक बाजूला ठेवत नाही. मेरिटचा विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करतच राहतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणला ना पळापळ कशाला करताय, आता जर तू पास होतोय तर कशाला पुस्तक हातात घेतोय असं म्हणून चालेल का? त्यामुळं मेरिटचा विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतो आणि ही शाळा आहे, मग ही राजकीय असेल किंवा कुठलीही शाळा असेल, ह्या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही. या शाळेचं काम कधीही संपत नाही. जोपर्यंत आपण या शाळेत असतो तोपर्यंत काम करायला लागतं. त्यामुळे आम्ही काम करतो. काल अभिजित दिपकेंना मारहाण झाली.